नकळत जोडलेलं नातं भाग 4. पार्टीनंतर अर्णव सारंगवर खूप संतापलेला असतो. सायलीला सोडताना त्याने कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी त्याने मनात काही ठरवलेलं असतं. तो तसाच गाडी परत पार्टीच्या ठिकाणी नेतो आणि सारंगला शोधू लागतो. जसा सारंग त्याच्या नजरेस पडतो, अर्णव ब्लेझर फेकून देतो आणि पटापट चालत त्याच्या जवळ जातो आणि पुन्हा सारंगला मारू लागतो. सगळे लोक पाहू लागतात, पण अर्णव थांबायचं नाव घेत नाही. तेवढ्यात प्रसन्नजीत येतात. इनामदार म्हणाले, अर्णव थांब. अर्णवने मारायला उचललेला हात तसाच हवेत ठेवतो. शेवटी सारंग कसाही असला तरी तो काकांचा अपमान होऊ देणार नसतो. काय चाललं आहे हे? मी इनामदार तिथे येऊन विचारतात. काका, हे तुम्ही या सारंगला का नाही विचारत? तो रागाने म्हणतो. सारंग काय आहे हे कळेल का मला? आता ते सारंगला विचारतात. डॅड, ते सारंग अडखळत बोलतो. स्पष्ट आवाज हवा मला. इनामदार एकदम खड्या आवाजात म्हणतात. ती याची ऑफिसमधली सायली आवडली मला, म्हणून थोडं बोलायला गेलो. बोलायला? एका मुलीला एकांतात नेऊन तिचा अंगावर हात घालून लय बोलणं असतं. अर्णव पुन्हा त्याच्यावर धावून जातो. इनामदार म्हणाले, एक मिनिट अर्णव. ते चालत सारंगकडे जातात, त्याच्या ब्लेझर नीट करतात आणि एक खाडकन त्याच्या मुस्काटात मारतात. लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणायला. आता सारंग सकट सगळेच आश्चर्याने पाहत असतात. चालता हो माझ्या नजरेसमोरून. सारंग दात ओठ खात अर्णवकडे पाहत निघून जातो. मिस्टर इनामदार लोकांकडे एक नजर फिरवतात. तसे लोक पण पंगतात. ते अर्णवकडे येतात. सॉरी अर्णव, माझ्या संस्कारात कुठेतरी कमी पडली की हा असा नालायक निघाला आहे. काका, तुम्ही का वाईट वाटून घेता? तुम्ही सॉरी म्हणायची गरज नाहीये. त्या पोरीची मी माफी मागेन स्वतः. काका, मी तिला सांगेन समजावून. येतो मी. अर्णव तिथून घरी जातो. पार्टीनंतर सायली पण घरी जाते. तिची कोणाला काही सांगायची इच्छा नसते. रूममध्ये जाऊन ती चेंज करते आणि बेडवर पडते. सारंगच्या वागण्यानंतर बसलेला शॉक. पण अर्णवचं तिला समजावून सावरणं, तिची इज्जत करणं, ती त्याचा विचार करत झोपी जाते. अर्णव पण झोपतो. पुन्हा तो घाट, ती गाडी, तो ॲक्सिडेंट. पुन्हा अर्णव आज दचकून उठला. आज खूप दिवसांनी त्याला परत ते स्वप्न पडलं होतं. घाम पुसत त्याने मोबाईल पाहिला. सायलीचा फोटो बघत त्याला थोडं बरं वाटलं. हिच्यावर मी कोणतं संकट नाही येऊ देणार. आज सायली सकाळी लवकर उठली, कारण ही तसंच होतं. मंगळवार होता. तिने पटकन आवरून एक सुंदर मरून सलवार कमीज घातला आणि जवळच्या गणपतीच्या मंदिरात गेली. देवासमोर उभे राहून तिने प्रार्थना केली. बाप्पा, काल माझ्यावर आलेलं संकट तू दूर केलंस. अर्णव सर नसते तर काय झालं असतं? मला त्यांच्यावर खरंच प्रेम झालेलं आहे, पण आता माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आधार अजून दुगणित झाला आहे. बाप्पा, त्यांचं कायम रक्षण कर आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत. तथास्तु. ती चमकून वर पाहते तर गुरुजी तिला टिळा लावत हातात फुल देतात आणि आणि शेजारी वळतात. अजून कोणाला तरी फुलं द्यायला ती पाहते तर अर्णव तिच्याकडेच आश्चर्याने पाहत असतो. सर, तुम्ही इथे? तिला आश्चर्य लपवता येत नाही. का? मंदिरात मी येऊ शकत नाही का मिस सायली? ती सायलीवरून पुन्हा मिस वर आलेला असतो. असं नाही, म्हणजे तुम्हाला इथे पाहून ती गडबडत बोलते. हो, ते आजीला अभिषेक सांगायचं होतं, नाहीतर मी नाही येत. तो इकडे तिकडे पाहत म्हणतो. तेवढ्यात गुरुजी येतात आणि म्हणतात, आज यायला उशीर झाला रे अर्णव बाळ. ती त्यांच्याकडे पाहते तर ते तिला सांगतात, दर मंगळवारी न चुकता येतो बरं का हा. गुरुजी हसत म्हणतात. तसा अर्णव डोक्याला हात लावतो आणि सायली खडखडून हसू लागते. तिला इतकं मोकळं असताना आजच तो पाहत होता. सर, त्यात लपवण्यासारखं काय आहे? ती त्याला म्हणाली. लपवत नव्हतो, ते असंच. तो थोडा शरमून बोलतो. बोलत बोलत ते बाहेर येतात. तसा अर्णवचा फोन वाजतो. तो पाहतो तर मंदारचा फोन असतो. तो तिला लगेच येतो म्हणून सांगतो आणि फोनवर बोलत थोडा बाजूला जातो. तेवढ्यात सायलीला पण जान्हवीचा कॉल आला. दोघे फोन संपवून समोर आले. जान्हवी, मंदार दोघे एकत्रच म्हणाले. जान्हवी आणि मंदारचं काहीतरी बिनसलं आहे हे दोघांना कळालं. दोघे तडक अर्णवच्या गाडीमध्ये बसून निघाले. दोघांना कळत नव्हतं की आता यांचं लग्न थोड्या दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि अचानक काय झालं. ते गाडीत एकमेकांशी जास्त बोलत नव्हते. इकडे जान्हवी आणि मंदार एक कॅफेमध्ये एकमेकांच्या समोर बसून पण एकमेकांकडे पाहत नसतात. अर्णव आणि सायली तिथे पोहोचतात. पटकन आत जातात. दोघांचे चेहरे पाहून मामला बिकट आहे हे त्यांच्या लक्षात येतं.
सायलीला पाहून जान्हवी सरळ तिच्या गळ्यात पडते आणि रडू लागते. जानू, काय झालं? अगं, अशी काय रडतीये? सायलीला तिला असं पाहून वाईट वाटतं. यालाच विचार. नव्हतं लग्न करायचं माझ्याशी तर तसं आधी सांगायचं ना. जान्हवी मंदारकडे बोट दाखवत म्हणते. मी असं काही म्हणतच नाहीये जान्हवी. तू सुतावरून स्वर्ग गाठतीयेस. सांग यार अरवण हिला. मंदार पण चिडत म्हणतो. एक मिनिट, दोघेही शांत बसा. काय झालं ते नीट डिटेलमध्ये सांगा मला. अर्णव आता मध्ये पडतो. मंदारची आधी एक गर्लफ्रेंड होती, समीरा. दोघे 1.5 वर्षे एकत्र होते. पण लग्नाचा विषय काढल्यावर तिने त्याला स्पष्ट नकार कळवला. मंदारला यातून सावरायला थोडा वेळ गेला, पण सावरला आणि आईबाबांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचा निर्णय घेतला. जेव्हा तो जान्हवीला पहिल्यांदा भेटला, ती त्याला एका क्षणात आवडली होती. तिला पण तो आवडला. सगळं गोडी गुलाबी होतं आणि साखरपुडा पण झाला. पण या गडबडीत तो तिला त्याच्या आणि समीराबद्दल सांगायचंच विसरला. आणि आता अचानक ती त्याच्या आयुष्यात परत आली होती आणि त्याला लग्नाला हो म्हणत होती. आता हे अचानक झाल्याने मंदार गडबडला. खरं पण त्याला आता समीराबद्दल काहीच भावना राहिल्या नव्हत्या. म्हणून तो तिला भेटून नकार कळवला. पण समीराने त्याला मिठी मारली आणि नेमकं जान्हवीने त्या दोघांना बघितलं. आधी तिला पण ते मित्र असतील असेच वाटलं. पण ती जवळ गेली तसं मंदार तिला पाहून गडबडला आणि तिला सगळं सांगितलं. पण जान्हवी आता चिडली होती आणि सरळ लग्न नको म्हणत होती. कारण त्याने हे लपवलेलं तिला पटत नव्हतं. सगळी रामकथा ऐकल्यावर अर्णव आणि सायली एकमेकांकडे पाहते. मंदार, तुझं जान्हवीशी लग्न होणार आहे. ती तिचं संपूर्ण घर, आई वडील भाऊ यांना सोडून तुझ्या घरी येणार आणि तिची एकच माफक अपेक्षा आहे की तू तिच्यापासून काहीही लपवू नये. त्यात मुळीच काही चुकीचं नाहीये. तू तिला आधीच हे सांगायला हवं होतंस. अर्णव शांतपणे मंदारला सांगतो. आणि जान्हवी, त्याने उशिरा का होईना तुला सगळं खरं सांगितलं. हवं तर लपू शकत होता ना तो. त्याला फक्त एवढं हवंय की तू त्याच्यावर विश्वास ठेवावा. सायली जान्हवीच्या खांद्यावर हात ठेवत तिला समजावून सांगत. मंदार आणि जान्हवी दोघे एकमेकांकडे पाहतात. विश्वास हा कोणत्याही नात्याचं मूळ असतं. तो ढळू दिला तर पुढचा मार्ग तुम्ही एकमेकांच्या साथीने कसा काढणार. सायली दोघांकडे पाहत म्हणते. आणि जेवढं तुमचं हे मूळ घट्ट असेल तेवढा तुमचा संसार जास्त आनंदाने फुलणार. अर्णव सायलीचा संदर्भ पुढे नेत म्हणाला. आय ॲम सॉरी जान्हवी. मी तुला आधीच सांगायला हवं होतं हे. मंदार जान्हवीचा हात हातात घेत म्हणाला. मी पण सॉरी मंदार. तू सांगत होतास तर मी विश्वास ठेवायला हवा होता. जान्हवी डोळे पुसत म्हणाली. आता नो सॉरी, ऑनली लव. हसत मंदार म्हणाला. तशी जान्हवी गोड लाजली. अर्णव आणि सायली एकमेकांकडे बघून हसले. सायलीला अर्णवचं बोलणं ऐकून खूप छान वाटत होतं. एवढा संतापी दिसणारा हा माणूस पण प्रेमाबद्दल आणि नात्याबद्दल किती छान बोलत होता. अर्णव पण सायलीच्या समजूतदारपणाने खुश झाला. दोघांनाही एकमेकांची ही समजूतदार बाजू आजच दिसत होती. अर्णव, सायली, तुमचे दोघांचे पण खूप आभार. म्हणजे जी गोष्ट आम्हाला समजायला हवी ती तुम्ही समजावून दिलीत. जान्हवी दोघांकडे पाहत म्हणाली. खरंच, म्हणजे आमचा बरोबर तुम्ही तुमच्या पण नंबर लावायला हरकत नाही. मंदार डोळा मारत हसत म्हणाला. तसं सायलीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. अर्णवला पण पाणी पिता पिता ठसका लागला. मंदार असं काही बोललेल हे त्याला अपेक्षित नव्हतं. मंदार, त्याने थोडं रागात त्याला बघत म्हणाला. तसं जान्हवी हसायला लागली. मग सायली पण जान्हवीला हातात चिमटे काढत गप्प राहायला सांगू लागली. मंदार खरं तर सायली आणि अर्णवला कॉफीसाठी थांबा म्हणाला. पण दोघांना ऑफिसला जायचं उशीर होत होता म्हणून ते निघाले. खरं कारण तर हे होतं की त्यांना या दोघांना एकांत द्यायचा होता. दोघे निघाले. चल, मी तुला घरी सोडतो, मग आवरून येईन आणि एकत्र जाऊ ऑफिसला. अर्णव म्हणाला. सायली म्हणाली. नको सर, मी जाईन ना. मी सांगितलं ना घेऊन जाईन. पण सर, तुम्हाला दुसऱ्या दिशेला, ती त्याला म्हणत होती. पण ती पुढे काही बोलायच्या आधीच त्याने तिचा हात पकडून तिला जवळ खेचलं. ती एकदम गप्प झाली. हृदयाची धडधड वाढली. तिचा हात त्याच्या भारदस्त छातीवर आणि त्याने तिचा हात घट्ट धरला होता आणि दुसऱ्या हाताने तिला कमरेला धरलं होतं. त्याच्या स्पर्शाने ती पूर्ण शहारली होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. पण तो ज्या पद्धतीने तिला पाहत होता तिची नजर आपोआप शरमेने खाली झुकली. ते पाहून तो गालात हसला. तिच्याकडे झुकून तिच्या कानात म्हणाला. मी तुला पळवून नाही नेणार. डोंट वरी. तू अजून शहारली. मला वाटतं मंदार जे म्हणाला ते मनावर घ्यायला हरकत नाही.
तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो गालात हसत होता. इच्छा नसताना त्याने तिला सोडलं. चालायचं? त्याने ड्रायव्हर सीटकडे जात विचारलं. तिला तेवढंच बोलायला शक्य झालं. गाडीत बसून त्याने तिला ड्रॉप केलं आणि परत 1 तासाने न्यायला पण आला. पूर्ण रस्ता ती त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. गाडीमध्ये फक्त FM चालू होतं. तो तिला नेहमीप्रमाणे पाहत होता आणि ती तिरक्या नजरेने त्याला अधूनमधून पाहत होती. आता आधीच गाणं बदलून नवीन सुरू झालं. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ती तिच्याकडे आता हे तो पुस्सर पाहू लागला आणि तिला अगदीच तोंड कुठे लपवू असं झालेलं. ऑफिसला पोचल्यावर दोघे आपापल्या कामाला लागले. लंच ब्रेक आधी त्याने तिला बोलावून घेतलं. आपल्याला उद्या 3 दिवसांसाठी जयपूरला जायचं आहे. आपल्या सिल्व्हर्स प्रोजेक्टचे डिझाईन्स त्यांना आवडले. पुढचे मीटिंग्स त्यांच्या इथेच होतील. त्या डिझाईनमध्ये काही चेंजेस आपण नंतर करू. सध्या तू बाकी फाईल्स पण चेक करून घे. त्याने एका दमात तिला सांगितलं. कामाच्या बाबत तो कामात सिरियस असायचा. 3 दिवस याच्या बाहेर बरोबर. घरी तयार होतील का? आई बाबा काय म्हणतील? ती विचार करू लागली. काय म्हणतोय मी सायली? त्याने फाईलमधून डोकं काढून तिच्याकडे पाहिलं. ती हनुवटीवर बोट ठेवून विचारात पडली. हो, मी ते सायलीला काय बोलावे कळेना. काही प्रॉब्लेम आहे? त्याला कळलं ही काहीतरी विचार करतेय. म्हणजे सर मी ते घरी विचारू का? ती एकदम निरागसपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याला हसू आलं. अजूनही लहानच आहे ही. लवकर विचार आणि सांग. नाहीतर मी तुमच्या टीममधल्या दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जातो. त्याने आता एक गुगली टाकली. नाही नाही नको, मी विचारते ना पटकन. ती एक क्षणाचा विलंब न करता म्हणाली. त्याला हसूच आलं. तशी ती ओशाळली. ठीक आहे, सांग लवकर. ती गडबडीत बाहेर गेली आणि बाबांना फोन लावला. हॅलो बाबा. हॅलो सायली बाळा, कशी आहेस? मी ठीक आहे बाबा. मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. बोल ना मग. बाबा ते ना, मला आमच्या सरांबरोबर जयपूरला जावं लागणार आहे 3 दिवस. तर मी जाऊ? अगं वेडी, आता ते तुझं काम आहे. जावंच लागेल ना. तू काय सरांना असं म्हणलीस की बाबांना विचारते? बाबा आता शॉक. हो म्हणजे मी म्हटलं विचारून सांगते. ती बिचकत म्हणाली. तसे बाबा हसायला लागले. आता मोठी झालीस बाळा तू. तुझे निर्णय घेऊ शकतेस. आणि हो आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास पण आहे. नक्की जा. छान अनुभव येईल तुला. थँक्स बाबा. ती खुश होऊन म्हणाली. आज जाऊन तिने अर्णवला ती येणार असल्याचं कळवलं. खरं तर अजून बरेच लोक या मीटिंगसाठी जाऊ शकत होते. पण अर्णवने सायलीची मुद्दाम निवड केली होती. कारण तो तिला त्याच्या आवडत्या जागी प्रपोज करणार होता. सायली आनंदात घरी आली. तिचं पहिलं ऑन फील्ड असाइनमेंट होतं. ते पण जयपूर. तिने घरी येऊन मामा मामीला सांगितलं. त्यांनी पण तिला जाण्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही. तिने तिच्या रूममध्ये येऊन बॅग भरली. उद्या सकाळी लवकर फ्लाईट होती. अर्णवने आणि तिने एअरपोर्टवरच भेटायचं ठरवलं. सातू तिला ड्रॉप करणार होता. सकाळी लवकर उठून तिने आवरलं. देवाला आणि मामा मामींना नमस्कार करून ती निघाली. अर्णव आधीपासूनच तिची वाट पाहत होता. ती आली तसं त्याला पाहतच राहिली. कॅज्युअल लेमन येल्लो शर्ट, ब्ल्यू जीन्स, रॅडचं घड्याळ, सनग्लासेस, बियर्ड. उफ्फ, तिला त्याला पाहून धगधगच होत होतं. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तिने हात हलवला. ती बॅग घेऊन त्याच्या दिशेने येऊ लागली. पण आपल्या अर्णवची पण तिला पाहून बोलतीच बंद झालेली. स्काय ब्लू शॉर्ट कुर्ता, व्हाईट जीन्स आणि गळ्यात स्कार्फ, लांब केस वर स्टिकने बांधलेले, ओठांना हलकी मॅट लिपस्टिक. हाय, ही एक दिवस माझा जीव घेणार अशी दिसून. त्याने मनातच म्हटलं. एकत्र त्यांनी चेकिंग केलं आणि फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली. आता दोघे प्रोफेशनली एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायचे. त्यामुळे प्रवास एकदम छान झाला. तिथे पोचल्यावर त्यांना क्लायंटची गाडी हॉटेलपर्यंत न्यायला आली होती. दोघे तिथे पोचले तर ती पाहतच राहिली. ते हॉटेल नाही तर एक पॅलेसच होतं. गेटपासून आतपर्यंत मोठा रस्ता, दुधर्फा गुलाब आणि बोगनविलची झाडं, मध्ये मोठे कारंजे. गाडी लॉबीमध्ये उतरली आणि राजस्थानी पेहरावातील लोक त्यांचं स्वागत करायला पुढे आले. दोघे आपापल्या रूमच्या की घेऊन निघाले. रूम शेजारीच होते. तिथे पोचल्यावर अर्णवने सायलीला तयार राहायला सांगितलं. थोड्या वेळाने ते मीटिंगसाठी निघाले. मीटिंगला जाताना पूर्ण रस्ता दोघे कामाचंच डिस्कस करत होते. अर्णवला सायलीने डिझाईन चेंजेस पटले होते.
मीटिंग एकदम छान पार पडली. कुंवर विजय सिंग राजपूत खरं तर राजघराण्यातील होते. तरीही स्वतःची ओळख असावी म्हणून त्यांनी स्वतंत्र बिझनेस सुरू केला होता आणि अवघ्या 4 वर्षात सिलावेस ब्रँडने स्वतःला सिद्ध देखील केलं होतं. ते पण सायली आणि अर्णवच्या कामाने खूप प्रभावित झाले होते. आय मस्ट से हे प्रेझेंटेशन्स माझ्या अपेक्षेपेक्षा छान झालं. अप्रतिम. मला खूप आवडलं. आपण लगेच कामाला सुरुवात करू. कुंवर सा खुश होत अर्णव आणि सायलीला म्हणाले. थँक्स. खरं तर तुम्ही एवढी मोठी व्यक्ती पण आम्हाला हा चान्स दिलात. अर्णव अदबणीने बोलला. अहो, मोठ्या घरात जन्म घेऊन माणूस मोठा होत नाही. आपली ओळख बनवायची जिद्द मला तुमच्यामध्ये पण दिसली. आता तुम्ही उद्याच्या मीटिंगनंतर सरळ आमच्या हवेलीवर या. माझ्या बहिणीचा उद्या साखरपुडा आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी यावं. कुंवर सा दोघांना प्रेमाने आमंत्रण देत म्हणाला. तुमचं आमंत्रण म्हणजे आमच्यासाठी मनाची गोष्ट आहे. निश्चित येऊ. इतरांना भेटून हॉटेलवर निघेपर्यंत संध्याकाळ झाली. दोघांनी रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन खाली भेटायचं ठरवलं. खरं तर दिवस कामात गेल्याने सायली चांगलीच थकली होती. तरी तिने फ्रेश होऊन चेंज केलं. फिकट गुलाबी 3/4 स्लीव्हचा कॉटन कुर्ता आणि व्हाईट पटियाला पॅन्ट. मेकअपचा लवलेश नाही आणि केस वर स्टिकने बांधलेले. तो तिची वाट पाहत खाली थांबला होता. ती अचानक समोर आली. साधी पण किती गोड दिसते यार ही. दोघे जेवून उठले आणि रूमकडे जाणार. चल ना थोडा वेळ इथे फिरू. अर्णव सायलीकडे पाहत म्हणाला. आता? सायली जरा चमकून म्हणाले. का? काही प्रॉब्लेम? त्याला जरा वाईट वाटलं. नाही तसं नाही. चला. दोघे चालत ऑफिसच्या गप्पा मारत होते. फिरत फिरत हॉटेलच्या मागच्या बाजूला पूल जवळ आले. तिथे ते पूलकडे पाहत थांबले. सर, आपल्या लास्ट मीटिंग त्याने तिला पुढे बोलू दिलं नाही. सायली, ऑफिस बाहेर तू मला अर्णव म्हणू शकतेस. ती एक क्षण चमकलं. पण तुम्हाला मी असं कसं नावाने हाक मारू? का? मी तुला नावाने हाक मारू शकतो तर तू का नाही? पण तुम्ही माझे बॉस आहात. तो तिच्याजवळ सरकला. ते ऑफिसमध्ये. ती तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. हो, पण ऑफिस बाहेर. ती त्याची नजर चुकवत इथे तिथे पाहत म्हणाली. तसा तो अजून जवळ सरकला. तिच्या आता ती पण मागे सरकली. तो अजून पुढे आला. ती आता हळूहळू मागे सरकत होती. आता ती भिंतीला टेकली आणि तो तिच्या इतक्या जवळ की तिला त्याचा परफ्यूमचा सुगंध येऊ लागला आणि तिची धडधड प्रचंड वाढली. गारा वारा तिच्या केसांशी लपंडाव खेळत होता आणि ती ते बोटांनी मागे सारायचा निश्चळ प्रयत्न करत होती. तो तिच्या आता इतक्या जवळ आला की तिला हात पण हलवता येत नाही. तिच्या वर खाली होऊ लागला. तिच्या इतक्या जवळ जाऊन तो तर तिच्यात पार हरवला होता. तिच्या मंद सुगंध, तिचे टपोरे डोळे आणि त्यावर येणाऱ्या बटा, नैसर्गिक गुलाबी ओठ आणि त्याला लाजून दाताखाली दाबणारी तिची ती अदा. उफ, त्याला नेहमीप्रमाणे वेड लावणारा तिचा तीळ. त्याने तिच्या जवळ येऊन डावा हात तिच्या बाजूला भिंतीवर ठेवला. तिच्याकडे रोखून पाहू लागला आणि हळूच तिच्या चेहऱ्यावर येणारी बोटाने तिच्या कानामागे सरकवली. त्याचा स्पर्श होताच तिचा सर्वातून 440 व्होल्टचा करंट गेला. तिला ही अनुभूती एकदम नवीन होती. आता तिच्यात अर्णवकडे पाहायची हिंमत नव्हती. तो तिच्या कानाजवळ जात एकदम हळू आवाजात म्हणाला. तू ऑफिस बाहेर माझी कोण आहेस हे तुला मी सांगू का? ती फक्त एवढंच बोलू शकली. तू ना तुमची मैत्रीण आहेस ना ग? तो मुद्दाम असत म्हणाला. तशी ती हिरमुसली. तिचा पडलेला चेहरा त्याने लगेच टिपला. त्याला हसू आलं. काय ग? आहेस ना? तो जरा दूर होत म्हणाला आणि तिच्या पुढे हात केलं. हो, ती कशीबशी म्हणाली आणि त्याचा हात हातात घेतला. निघूया का सर? तिने विषय बदलत विचारलं. उशीर झालाय. पुन्हा सर सांगितलं ना? माझी मैत्रीण आहेस? त्याचा हातात अजून पण तिच्या हात होता. हो तेच. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण त्याच्या मजबूत पकडीमुळे तिची नाजूक धडपड काय कामाची? तेच काय? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. ऑफिस बाहेर नाही म्हणणार सर. ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली. शेवटी त्याने तिचा हात सोडून दिला. तशी ती थोडी गडबड करतच तिथून पडाली. लवकरच सांगेन ग तुला की तू माझी कोण आहेस. ती तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाला. दुसऱ्या दिवशी दोघे मीटिंगसाठी पुन्हा लवकर निघाले. सायली आज मात्र जास्त बोलत नव्हती आणि त्याचं कारण अर्णवला चांगलंच माहिती होतं. त्याला खूप हसू येत होतं. लगेच कळतं हिच्या चेहऱ्यावरून की मनात काय चालू आहे ती. ती मात्र आतून हिरमुसली होती. मला हे फक्त मैत्रिणीचं मनातच का मी इतके दिवस गैरसमज केला? ते मीटिंगच्या ठिकाणी पोचले. मीटिंगच्या वेळी मात्र तिने अजिबात जाणवू दिली नाही तिची निराशा. अर्णवला
त्याचं खरंच कौतुक वाटलं. मीटिंगनंतर ते कुंवरसाच्या हवेलीवर गेले. हवेली म्हणजे राजवाडाच होता. ती त्यांची खानदानी जुनी हवेली होती आणि गर्भश्रीमंतीची झलक हवेलीमध्ये प्रत्येक गोष्टी झळकून येत होती. दोघे दारात उतरले तसे स्वागताला लोक पुढे गेले. कुंवरसावर खुश झाले. दोघांनी त्यांच्या आमंत्रणाचा मान स्वीकारला म्हणून. त्यांनी त्यांच्या पत्नीला अमृता यांना सायलीची भेट घालून दिली. सायली त्यांच्याबरोबर आत गेली. कार्यक्रम थोड्याच वेळात होणार होता, पण सायली मीटिंगच्या कपड्यातच होती म्हणून अमृताने त्यांना नवीन कपडे दिले. खरं तर आदल्याच दिवशी कुंवरसा यांनी घरी कल्पना दिली होती ते येणार याची, त्यामुळे दोघांसाठी आहेर तयारच होता. सायलीने कितीही नकार दिला तरी ते ऐकणार नव्हते. शेवटी सायली ते कपडे उचलून आत गेली आणि अमृताचा एक कामावलीने तिला थोडी ज्वेलरी पण आणून दिली. ती तयार होऊन खाली आली. आज ती अशी तयार होऊन आली की तिला पाहून अर्णवचं काय बाकी लोक पण भान विसरले.